नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा, पूर्ण उंची घ्यायची आपल्याला 13.5 इंचाची। घडी घेतली आपण 9.5 इंच। 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी। 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। बघा, याप्रमाणे आपण गळा उंची घेणार आहे। गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आहे एक छानसा व्ही आकार। बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे। वरतून थोडा रेषेच्या बाहेर द्यायचा आणि इथे आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। बघा, इथे आपल्याला आता कॅनव्हास वगैरे वापरायचं नाही म्हणून आपण गळा कट केला, मोंड्याचा आकारही कट केला। नंतर घ्यायचा आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंड्याच्या बाजूने थोडंसं कट केलं। गळ्याच्या बाजूनेही थोडंसं कट करून घेतलं। पीस ओपन केला, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। आणि बघा, ज्या मैत्रिणीला कॅनव्हास न लावता जर असं गळा जॉईंट करायचा आहे त्यांनी अशा पिना लावून घ्यायच्या आणि इथे असं चॉकनी थोडंसं सेंटर काढून घ्यायचा। इथे आपल्याला साधारण 1.5 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची। बघा, याप्रमाणे मधला भाग जो आहे तो कपड्याचा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो तो कट करायचा आणि गळ्याला छोटे छोटे असे कट टाकायचे। कट मारताना शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची। आणि आता अस्तर फोल्ड करायचं असं मध्ये आणि वरतून दाबटीप मारायची। अगदी व्यवस्थित दाबटीप मारायची, म्हणजे आपण जसा गळा बनवला तसाच तो तयार होईल। खूप सुंदर आपण डिझाईन आज बनवणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, आता कपड्याला पलटी मारून सगळीकडनं हे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे। नंतरून आता उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा। एक्स्ट्राचा जो कपडा दिसेल तेवढा सगळा कट करायचा आहे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। आता मारायचे पाठीवरचे टक्स। खाली अर्धा इंचावरती 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला मारून घ्यायचे। नंतर पट्टी घ्यायची, पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि कमरेवर वरती असं ठेवून आणि सरळ पट्टी आपल्याला लावून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आहे। आता पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे, तो आपण साईडला ठेवू। आता घ्यायचा आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा। आपण 1 इंच, 1 किंवा 1.25 इंचाची अशी पट्टी घ्यायची, तिला फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतली की आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला पलटी करायचं आहे। अगदी व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची आपल्याला ती पट्टी। बघा, पट्टी आपली तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता याचे तुकडे करायचे। साधारण 2 ते 2.5 इंचाचे 2-2 इंचाचे तुकडे केले तरी चालेल। बघा, ह्याप्रमाणे आपण त्याचे तुकडे करणार आहे। बघा, याप्रमाणे आपले तुकडे करून झाले। आपण जास्त करून घेतलेत। आता इथे आपल्याला असे फोल्ड करायचे आणि गळ्याला आतल्या बाजूने असं लावून घ्यायचे। बघा, थोड्या थोड्या अंतरावरती हे लावायचे आहेत, पूर्ण गळ्यावरती असं लावून घ्यायचे। अगदी सुंदर डिझाईन आपण अगदी कमी वेळात बनवलेली आहे, बनवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा।
म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण डिझाईन कशी बनवली। आता आणखी एक आपण पट्टी घेतली, ती घेतली आपण 2.5 इंचाची, तिला सुद्धा असं फोल्ड केलं आणि शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर हिला सुद्धा आपल्याला ह्या पट्टीला सुद्धा असं सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचे। बघा ही पट्टी सुद्धा आपली तयार झाली आणि तिचे आपल्याला 3-3 इंचाचे तुकडे करायचे। ह्याप्रमाणे आपण 3 इंच मोजून घेतलं आणि त्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे। बघा बघा हे 2 पट्ट्या आपण बनवल्या आहे, दोन्ही पट्ट्यांचे आपण हे तुकडे करून घेणार आहे। आता पहिले आपल्याला गळ्याला पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची। लेसला दोघं साईडला आपल्याला शिलाई मारायची, म्हणून पहिले एक साईडने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या साईडला शिलाई मारायची, म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते। बघा याप्रमाणे आपली एक बाजूने शिलाई मारून झाली, लगेच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला खडूच्या साहाय्याने अशी एक रेष मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे, आणि त्याच्यावरती ह्या पट्ट्या ज्या कट केल्या त्या आपल्याला असे डबल फोल्ड करायच्या आणि बरोबर त्या रेषेवरती आपली शिलाई आली पाहिजे या हिशोबाने आपल्याला त्या लावून घ्यायच्या। बघा अर्धा इंच अंतर सोडून आपण ह्या पट्ट्या लावून घेतोय। बघा ह्या बाजूने ह्या पट्ट्या लावून झाल्या, इकडनं सुद्धा आपल्याला त्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा या बाजूने सुद्धा आपली डिझाईन लावून झाली। इथे आपल्याला आता लावायची लेस, जिथे आपण शिलाई मारली त्याच्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। बघा लेसला दोघही साईडनी शिलाई मारायची आहे, म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते। आता ह्या बाजूने सुद्धा आपण ती लेस लावून घेणार आहे। बघा लेस लावून झाली, नंतर आपल्याला हे दुसऱ्या कडेने सुद्धा लेसला शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला लागणार आहे मणी आणि सुई दोरा। त्याच्या आधी आपण ही डिझाईन जी बनवली त्याच्यामध्ये आपल्याला हे अशी नॉड ओवून घ्यायची बघा याप्रमाणे। बघा अगदी व्यवस्थित असं सावकाश अशी आपल्याला ही नॉट पूर्णपणे डिझाईनला लावून घ्यायची। छान छान डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, लाईक करा। बघा अगदी सुंदर अशी आपण ती नॉट लावून घेतली। आता आपल्याला सुई दोरा आणि मणी लागणार आहे, तर ह्याप्रमाणे आपल्याला त्याचं फूल बनवायचं आहे। बघा इथे आधी सुई दोऱ्याच्या साहाय्याने सेंटरला असं थोडंसं शिवून घ्यायचं आणि नंतर हा मणी आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे।
बघा दुसरं फूलसुद्धा तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते, आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळे फुलं तयार करून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेणार आहे आता. बघा आपले मणीसुद्धा लावून झाले, लटकनसुद्धा लावून झाले. मैत्रिणींनो, आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपली आजची ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.